पुण्यातील प्रतिष्ठित सह्याद्री हॉस्पिटलमध्ये बोगस महिला डॉक्टरचा पर्दाफाश करण्यात आलाय। वैष्णवी प्रशांत मंत्रवादी असं नाव सांगून ही बोगस महिला डॉक्टर रुग्णांची फसवणूक करायची। अनेक रुग्णांवर तिने अशी खोटी ओळख सांगून उपचार देखील केल्याचा गंभीर प्रकार समोर आलाय। तक्रारदार सिया मुकेश शोकिंदे यांनी 20 जानेवारी रोजी पोलीस आयुक्त कार्यालयामध्ये या प्रकरणामध्ये तक्रार दाखल केली। संबंधित बोगस डॉक्टर महिलेकडे कुठलीच वैद्यकीय पदवी नसल्याचं देखील स्पष्ट झालंय। आता या प्रकरणाची दखल पुणे महानगरपालिकेचे सहाय्यक आयुक्त डॉक्टर राजेश शिंदे यांनी सुद्धा घेतलेली आहे। त्यांनी या सगळ्या प्रकरणात चौकशीचे आदेश दिलेत। या प्रकरणी विशेष चौकशी समिती नेमण्यात आली आहे। आरपीआय नेते सुद्धा या प्रकरणामध्ये रस्त्यावर उतरले असून लवकरच कारवाई करा अशी मागणी केली आहे आणि आरोग्य विभागाने सुद्धा लवकरच कठोर कारवाईचं आश्वासन दिलंय। बोगस महिला डॉक्टर प्रकरणामुळे आरोग्य विभागामध्ये पुण्यात खळबळ माजलेली आहे। खोटं नाव सांगून ही महिला अनेक रुग्णांना फसवत होती, त्यांच्यावर उपचार करत होती। मात्र अखेर या बोगस महिला डॉक्टरचा पर्दाफाश झालाय। वैष्णवी प्रशांत मंत्रवादी असं नाव सांगून ही महिला जी बोगस डॉक्टर होती ती रुग्णांना फसवायची। सिया शोकिंदे यांच्याकडून या संदर्भात तक्रार दाखल करण्यात आलेली आहे। पुण्यातील प्रतिष्ठित सह्याद्री रुग्णालयातला हा सगळा प्रकार आहे। सहाय्यक आयुक्त डॉक्टर राजेश शिंदे यांनी या सगळ्यामध्ये लक्ष घातलंय, चौकशीचे आदेश दिलेत।